अहो काय चावटपण आहे हा? अहो आता आपलं लगीन झालंय ना व? मग काय लग्नाचं प्रेम नको? लग्न फक्त रजिस्टर करण्यापुरतं होतं. होय काय? मग हे तुमच्या कार्यकर्त्याशी सांगायचं की वरात काढली, मापटं ओलांडलं, नाव घेतलं, समजा रीतिरिवाज प्रमाणे झालं. मग हे का नाही? रीतिरिवाज झाले सगळे कधीच. अहो हे राहिलंय की. आणि तसं बी समजे म्हणलेत ना की मनावर घ्या म्हणून. मग घेऊया की मनावर. जास्त लाडात येऊ नका तुम्ही. बायको जवळच येतोय, त्यात काय चुकीचं? अहो अहो ठीक आहे. ते असंच असते नवस समजा. ते काय पहिल्या लग्नात काय अक्कल नव्हती मला, भ्याबी वाटायचं. पण आता तसलं काय बी नाही. अहो पुरे झाला तुमचा चावटपणा. उद्या कुठला फॉर्म बाद होणार आहे आणि कुठला नाही ते सगळं समजणार आहे. त्यामुळे मला उद्या लवकर उठायचंय. तुम्ही सुद्धा झोपा. एवढं प्रेमानं जवळ यायलोय तर तुम्ही मला अडतोड करा. हडतूड? अहो मी असं कधी करीन का? मग असं लांब का करताय? नवीन नवऱ्याची काय किंमतच नाही. नवरा तोच आहे म्हणून हक्कानं सांगते. मग मी बी त्याच हक्काने जवळ यायलोय ना व. अहो लाडू पण कधी एवढं रुसत नाही. रुसलेलं माणूस जवळ असलं की मला झोपच येत नाही. आता गेला ना रुसवा? गेला की. हो मी रोज रुसत जाईन. तुम्ही माझा रुसवा असाच घालवत जा. माऊ घ्या आता लाडू शेट आले म्हणजे रुसण्यात काय पॉइंटच नाही. माऊ बोला साहेब काय झालं? मला झोप आल्या. होय काय? मग खाली गोदक्का जवळ झोपायचं की. गोदा कसं काही लय लवकर उठते आणि मला पण उठवते. होय काय? मग उद्यापासून मी बी लवकर उठतो आणि तुला बी उठवतो. तू का उठवणार मला? ते सकाळच्याला सांगतो तुला. ये तू झोप लवकर. झोप. तुम्ही दोघं मिळून झोपला म्हणजे झोपील. अरे तुला तर लय झोप येत होती ना व. झोपल्यावर आढळून येईल. झोपता सुरका, ए सुरका, सुरके. हा आणलास काय चहा? वा 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 वा. हे सकाळी थंडीत चहा म्हणजे रात्रीच्या दारूच्या तोरा मोलाचा बघ. चहा म्हणजे अमृत असं आमची रिच्या तायडी म्हणते पुण्याची. आणि मी तिला काय म्हणतो माहितीये काय? रिच्या पिच्या. अहो लईचा पिवणी त्यानं ते ऍसिडिटी होते. ए तुझ्या दवाखान्याच्या कचकची काय सपणार नाही बघ आयुष्यभर. हे बघ सकाळी चहा पिल्याशिवाय मला प्रेशर येत नाही. बरं ऐका की तेवढं संडासचं करून घ्या की. आता पूर्ण आलो की आणि परत अहो तसं नाही म्हणजे
पक्क शौचालय करून घ्या. कवापासून तसंच पडलंय ते. अन मला उघड्यावर जायला लाज वाटते. ते आरोग्याला चांगलं नाही. ए आरोग्य अधिकारी, तुझा शानपणा ठेव तुझ्याजवळ. अगं असं मोकळ्या रानात वाऱ्यात कवा बी चांगलंच की. पण हाय ते बांधून घेतलं तर बरं होईल की. हे अगं, सरकारी अनुदानासाठी बांधकाम काढलं होतं ते. अनुदान मिळालं ते काय केलं, मी घातलं हातभट्टी बी गेली बोंबलत आणि तो पैसा बी गेला बोंब. तू काय काळजी करू नकोस. एकदा का तू सरपंच झालीस की नाही, मग घेऊ की आपण बांधून. फॉर्म बाद झाला सरपंच कसं होणार? कुणाची हिंमत आहे रे माझा फॉर्म बाद करायची. माझी हे बघा, घरी जर पक्क शौचालय नसेल तर निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे तुमचा फॉर्म बाद करायचा अधिकार आहे मला. अहो साहेब, तुम्ही हे सुरू का जरा चहा घेऊन साहेब जा पटकन. अहो साहेब बसा की, असं काय करताय, बसा. अहो काय आहे, आपल्याकडे शौचालय आहे की नाही, कोण म्हणलं? ते बघा ते चालू स्थितीचं आहे का? काय झालंय साहेब, हाय तसं. मी जरा विचार करालोय, म्हणजे इंडियन स्टाईलचं बांधावं का ते आता निघाल्यामध्ये कमोड बिमोड तसं बांधावं. असल्या शेंड्या दुसऱ्याला लावा. मी नियम पाळणारा माणूस आहे. हो साहेब, असं काय करताय? म्हणजे तसं काय नाही, जरा मला पैशाची तंगी होती हो, म्हणून राहिलं होतं ते. पण आज पूर्ण करून घेतो की. होय. मग फॉर्म मध्ये असं चुकीचं का लिहिलं? अहो म्हणजे ते काय साहेब, आज पूर्ण होणारच असं मला वाटलं होतं, म्हणून लिहिलं मी. खोटी माहिती दिल्यामुळे तुमचा अर्ज बाद होणार. अहो नाही असं करू नका साहेब. ए सुरके ए छान की साहेबांना असं काय करायलीस काय? साहेबांच्या वेळेस साहेब तुमच्या घ्या, तुम्ही घ्या, गरम आहे चहा घ्या जरा. कसं आहे साहेब, हे बघा, माझ्या चुकीची शिक्षा ह्या बिचाराला कशाला देतायचा? आज संध्याकाळ पत्र बांधून घेतो मी. हा, आजच्या दिवसात जर शौचालय बंद नाही तर फॉर्म बाद होणार म्हणजे बाद होणार. अहो साहेब, तसं काय करू नका. हे बघा, संध्याकाळी 4 वाजायच्या आत सगळं बांधून घेतो मी. 5 वाजता छाननीचा टाइम आहे ना, मग काय काळजी करू नका, समजा नियमात बसते. ठीक आहे, आज संध्याकाळी बांधायला घ्या, पुन्हा चेक करतो मी. होय साहेब, नमस्कार. या बरं, चहा संध्याकाळी या. हे तू काय बघत बसलीस? जाती घे, इटा घे, सिमेंट घे, कालवाल घे, चल चल. हे तोंड बघत बसती, चल घे काम कर. अगे काय कराली, जमतंय का नाही? नीट का. होय, काय मांडलं गड्यानो मी तुम्हाला. मनात आलं काय, राणा अंजलीचं लगीन लावला काय, झट मंगणी पट शादी म्हणतात तसं लगीन लावून सर्टिफिकेट हातात. यासाठी मी तरुण नेतृत्वाच्या हाती सत्ता द्यायची म्हणतोय. सगळ्यांची दुसरी लग्न लावायला? तसं नाही रे बाबांनो. तरुणांच्या मध्ये निर्णय क्षमता असते. करू का नको, आज का उद्या असं नसतं. एकदा ठरलं की झालं. आता असाच गावचा विकास ठरवा आणि करा. ते नव काल ते फॉर्मची छाननी होणार होती ना? वय आज कुणाचा फॉर्म पास होणार आहे, कुणाचा बाद होणार आहे ते सगळं कळणार आहे. सनीदा, त्या पप्प्याचा अर्ज पहिला बाद व्हायला पाहिजे बघा. आणि नंदीचा बी. म्हणजे घरातलं विरोध मोडून काढण्यापासून सुरुवात होती. सनीदा, सगळ्यांनी सगळ्यांचा अर्ज नियमाला धरून लिहिलेला बघा. अहो, स्वतःचा अर्ज बाद व्हावा असं कुणाला वाटते सनीदा? त्यामुळे कोणाचाही अर्ज बाद होणार नाही, माझी गॅरंटी आहे. खोटी माहिती लिहिली आणि ती जर समोर आली तर बाद होतो अर्ज. मग तुम्ही नियमाला कितीही धरून लिहा. तेच तर. आणि नंदिता आणि पप्प्या दोघं बी 1 नंबरची कोटारडे आहेत. त्यांचा फॉर्म बादच व्हायला पाहिजे. होय हो सनीदा. अहो, पप्प्याचा आणि वहिनी साहेबांचा जर अर्ज बाद झाला तर जवळजवळ इलेक्शन बिनविरोधच होणार. अहो, मग इलेक्शनला मजा येणार नाही हो. ए उद्या तुला काय इलेक्शन म्हणजे मजा वाटली बरे? अहो, चुरस नसेल तर मजा येत नाही हो इलेक्शनला, असं म्हणायचं हे होतं. बस तुरच पाहिजे. सनीदा, हो सनीदा, मजा बघायची आहे का तुम्हाला? कसली? आता ते पप्प्या जाते बघा 12च्या भावात. अरे काय झालं ते तरी सांग मिंच्या. निवडणूक आयोगाचा साहेब आला सगळ्यांच्या घराचा सर्वे करायला. कुठे? सगळ्या उमेदवारांच्या घरी जाऊन बघायला.
आता पप्प्याच्या घरी जाणार तो मजा येणार. सरिता सरिता चला चला आपण जाऊन मजा बघूया चला की चला जाऊ दे मरू दे. अहो संध्या चला की मजा देखील की चला तुम्ही चला हो सरिता कसं? चला चला तुम्हाला सांगतो काय अवद्या लई मजा आहे, चला चला लोक मी काही करू का? तुला काय कळतंय बांधकामातलं? मला शानपणा शिकवायला लागले. ज्या त्याच शानपणा करायलाच पाहिजे काय? हा मला सांगायला लागले, हे बघ हे तुला सगळं सरपंच करायचं आहे म्हणून चाललंय, नाहीतर असल्या चिल्लर कामाला हात लावत नसतो ह्यो माननीय परेश पाटील, लक्षात ठेव. बघा सनिदा माननीय परेश पाटील चिल्लर काम करताना बघाले की कसं आहे द्या हं? चिल्लर माणसाच्या नशिबी काम बी चिल्लर देतात रे. ए दाखवू काय माझा चिल्लरपणा? माझ्या घरासमोर उभारून चिल्लरपणा करायची गरज नाही. निघ. ए रस्त्याचा सात बारा का तुझ्या बाच्या नावावर आहे रे. ए सुरजा, ए पप्प्या बोल की. अरे वादावादी नको रे बाबानो. अहो सरपंच असं चिल्लर माणसासंगड बात करत नसतो मी. ए तुला बघायचंय? तुला बघायचंय मी कसं दिसायला लागला की अहो तुम्ही बांधकाम करा बघू. अच्छा उगा वाद घालत बसू नका यांचं. वा आता तू मला शिकवणार कसं वागायचं, काय करायचंय. तुझा शांतपणा इकडे ये, इकडे ये, इकडे ये. कर तूच कर बांधकाम आता कर. अहो मला नाही कळत यातलं काही. का कळत नाही म्हणजे? ते मला काय माहित नाही. 4 वाजायच्या आधी संडास बांधून पूर्ण झालं नाही तर नरडीचा घोटच घेतो बघ तुझ्या. बाणकी बघत काय बसली बाणके. अहो मला कुठं काय कळतं यातलं. होय चुरू चुरू बोलायचं एवढं कळते तुला? काय बघ लाडू कुठे? शाळेत गेला. होय की कळ नाही का काय आहे? मी घरी यायचं ना व ते शाळेचं ध्यानातच नाही आलं माझ्या. हो पण आता उद्यापासून मीही शाळा सुरू करणार. निवडणुकीची सगळी कामं शाळा झाल्यावर. ह्या सगळ्या गडबडीत माझी शाळेच्या अनेक सुट्ट्या झाल्या आता. वय आता इलेक्शन चालू आहे तर सुट्ट्या पडतच राहणार की हो. एकदा का इलेक्शन झालं की मग नाही बुडायची शाळा. म्हणजे मी हरणार आहे हे तुम्ही गृहीतच धरलाय म्हणा की. गृहीत नाही खात्री आहे आमची. आता राणा भाऊजी आमच्या संकट असताना आम्ही कशाला हरतोय काय राणा भाऊजी? हा? आम्ही सरपंच होणार का नाही? वहिनी 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 अहो एक खुशखबर आहे बघा. काय? त्या पप्प्याचा अर्ज बाद होणार आहे. कसं काय? अहो ते सरपंचच्या इलेक्शन उभारायचं म्हणजे घरात संडास पाहिजे अशी आट आहे म्हणून. हा पण पप्प्याच्या घरात संडासच नाही. ते इलेक्शनचं साहेब आलं आणि पप्प्याला अर्ज बाद करायची धमकी देऊन गेल्यात. ते काय एका दिवसात बांधूल त्यो. अहो तो बांधत होता की पण आपल्या अवध्यानं अशी काय केली दिली की त्याचा इगो दुखवला. हा मग त्याने थापे आपल्या बायकोच्या हातात दिली आणि तोच बांध म्हणून हटून बसला त्याच्या पुढ्यात. मग ती बांधल. अहो नाही तिला कुठलं बांधकाम येते. ती आपल्या हातात थापी घेऊन ग बसली बघत. बहिणी आता पप्प्याचा संडास काय बांधून होत नाही आणि पप्प्याच्या बायकोचा अर्ज काय पास होत नाही बघा. अरे वा हे तर लईच चांगलं झालं. अय. आता लढत 2च उमेदवारांमध्ये होणार म्हणायचं. वहिनी पप्प्याचा काटा आता निघतोय बघा आपल्या आपण. चला मीही येते. हो मी कसं जातो त्याच्या वाटेला? तुम्हाला नाही समजणार. ऐका तुम्ही आता नाश्ता करून घ्या आणि काही लागलं तर गोदाकांना हात मारा. मी निघते. हा चला भाऊजी. अहो पण काय हो हे? आमच्या मनाला तर लई लागलं बाई. काय डायरेक्ट तुम्हाला काय समजणार नाही असं कसं म्हणल्या होत्या? नवऱ्याला हे असं बोलायचं म्हणजे जरा नाही तसं खरंय त्यांचं. मला कुठं काय समजतंय? तुम्ही तुमच्या मम्मीच्या आजारपणाचं नाटक केलं हे कुठं काय समजलं? नाही ते समजायचं जाऊ दे. हे तुमच्या खाण्यापिण्याचं काहीच बघितलं नाही आणि तसंच निघून गेल्या जाऊ बाई.
अहो नवऱ्याच्या जेवणा खाण्याची काळजी पाहिजे का नाही? वहिनी गोदक का असताना अंजलीबाईसनी काळजी करायची काय बी गरज नाही. बरं ते नवं राणा भाऊजी, आमचा फॉर्म कुठं बाद बीद व्हायला लागला तर तसं होऊ देऊ नका. आम्हाच ती तेवढी मदत करा काय, वाचवा आम्हाला. तुम्ही खऱ्यापणानं वागा, मग काय बी होणार नाही. अंजलीबाई बघा कशा बिंदास्त आहेत. वय वय आम्ही खऱ्यानेच वागणार आहे. नेहमी सत्य बोलावे, सासूबाईंची शिकवण. काळजी करायचं काय बी कारण नाही. बाकी मी बघतो. हे बघ ते काय मला माहित नाही. आज संध्याकाळपर्यंत संडास बांधून झालं नाही तर माझ्या एवढा वाईट माणूस कोण आहे? हा तुझ्या सरपंचकीसाठी चाललंय सगळं. फक्त निवडणुकीसाठी नको तर स्वच्छतेसाठी, घरातल्या स्त्रीच्या सन्मानासाठी हे करा. अरे बाप रे, आता ही वेगळी शाळा आली. हे बघा भाई, मला एकीनच वात आणलाय. तुम्ही आता त्याच्यात भर घालू नका. जे काय करायचं ते माझं मी करतो. मी तुमच्यासाठी इथे आलीच नाही, मी आली आहे सुरेखा वहिनींसाठी. त्यांच्यासाठी इथे शौचालय बांधलं गेलंच पाहिजे. घरातल्या स्त्रीनं बाहेर असं उघड्यावर जाणं शोभतं का? तिचा काही सन्मान आहे का नाही? आता संडासात कसला आलाय सन्मान? कुठल्या शाळेत शिकवित ते? तुम्हाला नाही कळणार. होय होय, मला कळणारच नाही. तुम्हाला तर अति कळतंय आणि माझ्या बायकोला तर जास्त कळतंय. ए तर काम नाही तर कोरड काटो डोसक्यात. अवधूत भाऊजी, तुम्हाला बांधकामातलं काही माहिती आहे? माहितीये की त्यात काय? मग चला आपण मदत करूया. आपण कशाला? आपला काय संबंध? हो बहिणी, हो देखी फॉर्म बाद आपलाच फायदा आहे की. अजिबात नाही. स्त्रीचा सन्मान निवडणुकीपेक्षा जास्त मोठा आहे. आणि या निमित्तानं आपण तो राखू. चला सगळे सगळे मिळून मदत करूया. या. अहो लय वेगळे विचार आहेत तुमचे. गावचा विचार करता तुम्ही. सरपंचकीच्या पदासाठी योग्य उमेदवार आहे तुम्ही. ए सुरका, काय पण होऊ द्या, जिंकणार मीच. संघर्ष पॅनलचा विजय असो. त्या बायकोवर कशाला ओरडताय? संध्याकाळी पारावर भेटा, तिथे ताकद दिसेलच कोण कोण उभं राहताय याची. होय येतो का? घाबरतोय तुम्हाला नाही? येणारच आहे संध्याकाळी, बघूया काय होते ते. हा बापू कुलकर्णी, किरण खामकर, विकास एकसंबेकर, सुरेखा परेश पाटील, नंदिता सूरज गायकवाड ही पात्र उमेदवारांची नावं आहेत. तसेच जय किसान पॅनलने 3 नंबर वार्डामध्ये माघार घेतल्यामुळे तिथे 6 उमेदवार आहेत. संघर्ष पॅनलमधल्या एका उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे तिथे 6 उमेदवार आहेत. आणि अपक्ष म्हणून नंदिता गायकवाड आहेत. आणि दौलतवाडी ग्रामपंचायतची निवडणूक ही सौ अंजली गायकवाड, सौ नंदिता गायकवाड, सौ सुरेखा परेश पाटील यांच्यात लढत होणार आहे. तरी आजपासून या गावात आचारसंहिता लागू होईल. तरी आचारसंहितेचा कुणी भंग करू नये. आणि आचारसंहिता कुणी भंग केल्यास तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू शकता. या गावची निवडणूक शांततेने पार पाडावी अशी माझी आशा आहे. येतो मी. या. निवडणूक ही शांततेतच पार पडणार आहे आणि अंजली वहिनीच निवडून येणार. अंजली वहिनींचा जय किसान पॅनल शिवाय आहेच कोण? जय किसान पॅनल.